हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी योगेश चंदवणकर पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहोत. तर आज आहे 8 जून. आज टोटल आपल्याला ना 3 इव्हेंट कव्हर करायचे आहेत. पहिलं तर पहिलं करियोडला आपलं स्वामी समर्थांचं जे मठ आहे करियोडचं, तिथे मोगरा महोत्सव आहे. तो मोगरा महोत्सव कव्हर करायचा आहे. जाणून घेऊया की आज का करत आहेत ते लोक मोगरा महोत्सव. त्याच्यानंतर जो दुसरा इव्हेंट आहे तो दादरला भजी महोत्सव आहे. एक आगळावेगळा महोत्सव असं मी पण खूप वर्ष आधी ऐकलेले, तब्बल एक 7-8 वर्ष आधी भजी महोत्सव दादरला. त्याच्यानंतर तिसरा जो इव्हेंट आहे ना तो मुंबईच्या सम्राटसह पाठपूजन आहे. असे टोटल आहे ना आज 3 इव्हेंट्स आहेत. ते तिन्ही इव्हेंट्स आपण कव्हर करू, पण ते कसे करू ते अजून मला माहीत नाही. म्हणजे पहिलं तर मठातलं जाईल, दुसरा आणि तिसरा कुठचं जाईल ते बघूया. तर चला या आपण आहे ना हे तिन्ही इव्हेंट्स बघूया. तर चला आपण जाऊया पहिलं करियोडच्या मठामध्ये. आणि हो, चॅनलवर नवीन असेल तर माहिती आहे काय करायचं आहे, आणि जे जुने आहेत त्यांनाही माहिती आहे काय करायचं आहे. तर या चला बघूया आजचे इव्हेंट्स. आणि हो, जाण्यापूर्वी आपण जो नेचर ब्लॉग हे केलेलं ना आपलं धारावीचं नेचर पार्क, त्याच्यामध्ये आपण जी झाडं घेतलेली ना ती बघा. हे 2 आपण तिथून घेतलेले. ह्याच्यामध्ये ना हे मंदाराचं आहे, त्याचं नाव विसरलो मी परत, त्यात ऑरेंजवाला रे. हा पानाचा आहे, कलकत्ता पान. आणि अजून एक होता, तो कुठे गेला, गुलाबाच मोगराचा होता एक. मग हा बघा इथेच आहे मोगऱ्याचा हे. आणि हे बाकीचे झाडं नाही बघा. आंब्याचं झाड किती मोठं झालेलं हे ना. घरी नॉर्मली आम्ही आंबा महोत्सव करतो ना ज्या वेळेला, त्याच्यानंतर आहे ना त्याची बिया आहेत ना हे असे ह्याच्यामध्ये टाकतो झाडांमध्ये. इथे ना 2 आहेत, हा एक मागे पण आहे, असे 2 आहेत. आणि हे बघा, हा माझा आवडीचा जास्वंद. तर या चला बघूया, निघूया, जाऊया. तर चला बोला बाय बाय झाडांनो, बाय. तर बघा आता आपण मठात आलेलो आहे. हा मुख्य प्रवेशद्वार ज्याच्यावर मोगरा महोत्सव लिहिलेला आहे. तर यात चला आपण आज जाऊया दर्शनात. नमस्कार श्री स्वामी नमस्कार. समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर मला सांग ना आजच्या मोगरा महोत्सवाबद्दल. आजचा मोगरा महोत्सव हे माझं दुसरं वर्ष आहे या विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठात. आणि आज 8 जून हा माझ्या वडिलांचा वाढदिवस असतो. आणि वाढदिवसाप्रित्यर्थ आज इथे मोगरा महोत्सव दरवर्षी आम्ही करायचं ठरवलेलं आहे. आजच्या दिवसाचं इथलं दिनचर्या अशी असणार आहे. सकाळपासून स्वामींची अलंकार पूजा असणार आहे. अलंकार पूजा झाल्यानंतर दुपारी रुद्राभिषेक असणार आहे, जे की आदरणीय बाई ते स्वतः येतील आणि त्यांच्या हस्ते इथे स्वामींना रुद्राभिषेक होईल. आणि असेच पूर्ण दिवस आता 12ची आरती होईल, मध्यान्ह आरती, असं दिवसभर पूजेमध्येच संपूर्ण आमचा वेळ स्वामींचरणी किंवा स्वामींच्या या सेवेत लागत असतो. साधारण किती किलो मोगरे लागले तिथे? यंदाचं थोडं काही बघायला गेलं मोगरा मार्केटमध्ये कमी असल्यामुळे मला यंदा थोडा मोगरा कमी मिळाला. त्यामुळे साधारण एक 70-80 किलो मोगरा इथे मी आता सध्या अवेलेबल करू शकलो स्वामी कृपेने. आणि त्यात गुलाब आणि इतर काही सफेद रंगाची फुलं मी इथे वापरली आहेत. तर श्री मोगराच का? मोगरा का याचं कारण की मला फुलांची खूप आवड आहे. ऑब्वियसली स्वामींना चाफा आणि मोगरा हे 2 जे फुलं आहेत, ही दोन्ही फुलं स्वामींना फार आवडतात. आणि मला असं वाटतं स्वामी करून घेतात या गोष्टी, तेच प्रेरणा देतात. मोगरा महोत्सव कर किंवा आंबा महोत्सव कर, ही प्रेरणा सगळी त्यांची. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.
छोटंसं दर्शन घेऊन आता आपण आलेलो आहेत. आपण श्रींकडून विचारलं ही की मोगरा महोत्सवाचं आजचं जे महत्त्व आहे ते, त्यानंतर आरती घेतली, त्यानंतर कालचं निर्जला एकादशी होती, त्या निर्जला एकादशीचं रूप व आजचं मोगरा महोत्सवाचं रूप ह्या दोन्ही आपण बघितलं. तर हा मठाचा ब्लॉग आपण इथे संपवूया आणि जाऊया आता आपल्या पुढच्या ब्लॉगसाठी तयारी करायला. चला. ओके, सर हे मठाचं डेकोरेशन तुम्हालाही कसं वाटलं ते सांगा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जाता जाता मी तुम्हाला एकदा स्वामीचं दर्शन दाखवतो आणि आपण जाऊया आता आपल्या दादरच्या ब्लॉग्स बनवायला. चला.